अपडेट न्यूज. टेंडर प्रक्रियेतील भ्रष्टाचाराविरोधात शहर काँग्रेसचे अन्नत्यागासह आमरण उपोषण. यवतमाळ नगर परिषदेच्या जैवखनन प्रकल्पातील टेंडर प्रक्रियेत झालेल्या भ्रष्टाचार व अपारदर्शकतेच्या निषेधार्थ शहर काँग्रेस कमिटी यवतमाळ यांच्या वतीने अन्नत्यागासह आमरण उपोषण करण्यात येत आहे. हे उपोषण दिनांक 28 ऑक्टोबर मंगळवार पासून सकाळी 10 वाजता नगरपालिका कार्यालयासमोर सुरू होणार आहे. या उपोषणात प्राध्यापक डॉक्टर बबलू उर्फ अनिल देशमुख, अध्यक्ष शहर काँग्रेस कमिटी यवतमाळ, कृष्णा पुसनाके, जिल्हाध्यक्ष सोशल मीडिया काँग्रेस कमिटी यवतमाळ आणि कॉम्रेड सचिन मनवर हे सहभागी होत आहे. शहर काँग्रेसने याआधी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना या प्रकरणी सविस्तर निवेदन सादर केले होते. जिल्हाधिकारी यांच्या मार्फतही नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना याविषयी पत्रव्यवहारही करण्यात आला होता. मात्र अद्यापही कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने शहर काँग्रेस कमिटीने थेट अन्नत्याग आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून काँग्रेसच्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत. जैवखनन प्रकल्पाची विद्यमान टेंडर प्रक्रिया तात्काळ रद्द करावी. नव्या नगर परिषद मंडळाच्या स्थापनेनंतरच नवीन व पारदर्शक प्रक्रिया राबवावी. प्रकल्पाशी संबंधित सर्व अटी, पात्रता, निकष व आर्थिक बाबी जनतेसमोर पारदर्शकपणे जाहीर कराव्यात. जनसुनावणी घेऊन नागरिकांचा सहभाग सुनिश्चित करावा. यवतमाळ नगर परिषदेतील जैवखनन प्रकल्पाची टेंडर प्रक्रिया पूर्णपणे अपारदर्शक आहे. यात आर्थिक गैरव्यवहार व स्वार्थी हितसंबंधांचा वास येतोय. आम्ही यापूर्वी प्रशासनाला अनेक वेळा कळवले, परंतु दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे आम्ही आता जनतेच्या हक्कासाठी अन्नत्यागासह आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत हे अन्नदाता आंदोलन सुरूच राहील, असे मत प्राध्यापक डॉक्टर बबलू उर्फ अनिल देशमुख, अध्यक्ष शहर काँग्रेस कमिटी यवतमाळ यांनी व्यक्त केले आहे. उपोषणकर्ते कृष्णा पुसनाके, कॉम्रेड सचिन मनवर यांनी स्पष्ट इशारा दिलाय की जोपर्यंत प्रशासन या प्रकरणात पारदर्शक व कायदेशीर भूमिका घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही. आज यवतमाळ शहर काँग्रेस कमिटीतर्फे अन्नत्याग आंदोलनाची सुरुवात केली आहे. मंडळी, आपल्या सर्वांना माहीत आहे, गेल्या 3 वर्षापासून यवतमाळमध्ये नगरपालिकेमध्ये बॉडी नाही आहे आणि असं असताना या नगरपालिकेत प्रशासकांनी आता निवडणुका अगदी 1 महिन्यावर राहिल्या असताना नगरपालिकेत मोठे मोठे टेंडर काढले, कोट्यावधी टेंडर काढले आहे. यवतमाळ शहर काँग्रेस कमिटी त्यांना नम्र विनंती केली होती तर पण हे जे टेंडर काढले आहे, तुम्ही कचऱ्याचे आहे, बायोमायनिंगचे आहे, डोअर टू डोअर कचरा वेचण्याचे आहे, हे तुम्ही निवडणूक झाल्यानंतर काढा. म्हणजे याच्यासाठी का ती जनता जी आहे, जनतेचे लोकप्रतिनिधी हे सभागृहात राहतील आणि यवतमाळचा कचरा कशा प्रकारे वेचला जाईल यावर चर्चा होऊन ते लोक त्यांना पारदर्शकपणे ठराव करून टेंडर काढून घेतील. आता जर झालं असं का इतके दिवस तुम्ही टेंडर काढले नाही आणि अवघ्या काही महिन्यावर निवडणूक राहिल्यावर तुम्ही ते टेंडर काढले आहे, यामध्ये काहीतरी काळबेरं होण्याची शंका आम्हाला वाटते. किंबहुना असं म्हणू शकतो की त्यांच्या सोयीसाठीच हे टेंडर काढलेले आहे. अशी आमची आता मागणी अशी आहे की हे टेंडर रद्द करावे. हे सगळे टेंडर आहे निवडणुकीनंतर काढण्यात यावे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.